प्रकल्पावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचं सांगत मनसे रस्त्यावर उतरली। प्रशासन आणि बेस्ट कर्मचाऱ्यांमधल्या वादामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। सत्ताधाऱ्यांकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने मनसेने आता या सगळ्यामध्ये उडी घेतली आहे। संपावर तोडगा निघत नाही तोवर मनसेने कोस्टल रोडचं काम बंद पाडलंय। वरळीत सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला मनसेने विरोध केला। मनसे कार्यकर्त्यांनी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसंच तिथल्या सर्व मशीन्स हटवण्यास भाग पाडलेला आहे। यासोबतच तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या कार्यालयांना देखील टाळं ठोकण्यात आलंय। संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचं काम सुरू करू देणार नाही असा इशारा मनसेने दिलेला आहे। तर दुसरीकडे कोस्टल रोड नंतर गिरगावातल्या मेट्रो 3चं काम देखील मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडलं। मेट्रो 3च्या विरोधामध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सोबतच चेंबूर पांजरापोळ इथं नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसेस मनसेच्या कार्यकर्त्यांनी अडवल्या। त्यातून प्रवाशांना खाली उतरवलं, मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचताच मनसैनिकांनी पळ काढला। आधीच मुंबईकरांना संपाचा फटका बसत असताना मनसेनं आता बस रोखल्यानं प्रवासी पुरतेच वैतागले। मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं मनसे विभाग अध्यक्षांनी यावेळेला सांगितलं। परिपूर्ण एनएमटीच्या बसेस किती तर मोजून 1000 पण नाही। अहो इथे 3500 बसेस 7 दिवस बंद आहेत। काय करते सरकार, काय करताय तुम्ही? आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही बोला ना की त्या 32,000 35,000 कर्मचाऱ्यांचं काय। आज मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी उतरले, उद्या कचऱ्याचा प्रश्न होईल। म्हणजे हे शिवसेना भाजपवाले हे लोकांना फक्त दाखवणार आमची तू मैं आणि मूर्खात काढून पुन्हा इलेक्शनचं तेच गाजर दाखवणार। हम ह्यो करेंगे भाई और बहनों आणि माझ्या बांधवांनो माझ्या भगिनींनो हेच करत राहून मराठी माणसाला मूर्ख करू शकत नाहीत। मराठी माणसं संयम ठेवतात परंतु मूर्ख नाहीये।